कोल्हापूरमध्ये आज शिवसेना महिला सेनेचं शिवदुर्गा हे महिला संमेलन होत आहे। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत हातकणंगलेमधील कोचीमध्ये आता महिलांचा मेळावा होणार आहे। तर या कोचीमध्ये महिलांचा मेळावा होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री देखील उपस्थित राहतील। या मेळाव्याची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे, तर सुमारे 50,000 महिला बसतील अशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे। दरम्यान याचाच आढावा घेत खासदार धैर्यशील माने यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। आपण तो पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील कोरोची या गावामध्ये आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा कार्यक्रम पार पडतोय। काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी दाखल होत आहेत। या कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय असणार आहे आणि काय नेमका उद्देश आहे हे जाणून घेण्यासाठी खासदार धैर्यशील माने आपल्यासोबत आहेत। काय सांगाल माने साहेब, नेमका काय हा आजचा उपक्रम आहे आणि काय नेमकी घोषणा होणार आहे? आज जागतिक महिला दिन आहे आणि त्या अनुषंगानं संपूर्ण स्त्री शक्तीचा जागर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आई अंबाबाईचा वास आहे, ताराराणीचा वास आहे आणि या ताराराणीच्या जिल्ह्यामधनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांना खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेब संबोधित या निमित्ताने या ठिकाणी करतायत। 50,000 महिलांचा हा महामेळावा महिलांच्यासाठी म्हणून या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यांना दिशा देण्याचं, सक्षम करण्याचं आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या पुढे नेण्यासाठी म्हणून या ठिकाणी जे उपक्रम राज्य आणि केंद्र शासन राबवतं आहे त्याची माहिती आणि नवीन काही योजना असतील तर सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आजच्या दिवशी जाहीर करतील। कसं असणार आहे अभियान? त्याच्या बाबतीतलं सुतोवाच स्वतः मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी करतील। बऱ्याच महिलांना बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी सक्षमता आलेली आहे, पण त्याचबरोबर महिला भगिनींना उद्योजक बनवत असताना भविष्यातल्या ज्या या ठिकाणी अपॉर्च्युनिटीज आहेत त्याचीही माहिती त्यांना मिळावी अशा पद्धतीचा सर्वसमावेशक अशा पद्धतीची योजना राज्य शासनानं बनवलेली आहे। निश्चितपणे मुख्यमंत्री साहेब त्याच्या बाबतीतलं सुतोवाच स्वतः या ठिकाणी कार्यक्रमामध्ये करतील। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोरोची, हातकणंगले, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।